दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा विक्रम चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी जीपीएस उपकरणांच्या वाढीव दराविरोधात गेल्या 1.5 वर्षांपासून सुरू ठेवलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. विक्रम मिनीडोर इको वाहनांसाठी सुमारे 13,000 रुपये आकारले जाणारे जीपीएस उपकरण आता 7,670 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. या दरकपातीमुळे चालक मालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. जीपीएस उपकरणे आणि रिचार्जच्या दरांमध्ये कथित सिंडिकेट संगनमताद्वारे लूट सुरू असल्याचा आरोप करत विजयभाऊ पाटील यांनी सातत्याने आवाज उठवला होता. काही कंपन्यांनी दर कमी केले असले तरी सर्व कंपन्यांसाठी एकसमान दर निश्चित करून त्यावर शासनाचे नियंत्रण असावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. अखेर झालेल्या दरकपातीच्या निर्णयानंतर विक्रम मिनीडोर चालक मालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयभाऊ पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी शशिकांत पाटील, संतोष पाटील, गोरखनाथ दसेकर, गणेश पाटील, नंदू पाटील आणि शिवाजी शेडगे उपस्थित होते. सर्व विक्रम मिनीडोर चालक मालकांनी जीपीएस बसवून निर्भयपणे व्यवसाय करावा असे आवाहन विजयभाऊंनी यावेळी केले. आज आम्ही आमच्या गाड्या पासिंगच्या 9 महिने थांबलेल्या, तर आम्ही हा प्रश्न आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्याकडे टाकला का भाऊ आमच्या गाड्या पासिंग होत नाहीत का, तर ते जीपीएस ची लावायला लागेल आणि किंमत पण वाढावी होती आणि आम्हाला रिक्षावाल्यांना परवडत नाही ती. मग भाऊंकडे आम्ही शब्द टाकला. भाऊंनी त्याचा पाठपुरावा करून मंत्रालयातनं करून आम्हाला जो जीपीएस ची किंमत होती त्याच्यापेक्षा पण अर्ध्या किमतीत आम्हाला जीपीएस लावून आणि आमच्या गाड्या यशस्वी पासिंग करून दाखवल्या भाऊंनी. आज आमच्या गाड्या यशस्वी पासिंग झाल्या. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.